बोकडाची आहुती दिलेली आहे. चिरायचं काम चालू आहे आता. 2 बोकडा झालं. हे झालं कर बाळा. हा झालं वय. चला चरबी मस्त निघली बर का. नाद खुळा आहे. सुक बिराणी ओके. भंडारा झालेला आहे. कसं झालंय? चांगलं झालंय ना. मीठ वगैरे लागतंय का? सुक व्यवस्थित आहे. 1 नंबर आहे. मालक काय प्रॉब्लेम? काय नाही. ओके कार्यक्रम झाला. थँक्यू धन्यवाद. गुड मॉर्निंग मंडळी. आज मी बोराटवाडीला आलेलो आहे. तर आज आपल्याला बोकडाचा कार्यक्रम आहे. मटण बनवायचं. यात्रेचं मटण आहे. आपल्याला आज मटण बनवायचं आहे. भाकरी आपल्याकडेच आहेत. वाढायचं सुद्धा आपल्याकडे आहे. टेबल खुर्ची सगळं आपल्याकडे आपण आणलेलं आहे. त्यामध्ये आता मालकाने आपल्याला रस्ता आणून दिला आहे. गरम होत आहे. वा छान. थँक्यू मालक. धन्यवाद मालक. सुरुवात करायच्या आधी आपल्याला ही तयारी केली. आपण हे सगळं मसाला मांडणी केली बघा. आपण बोकड्याची आहुती दिलेली आहे. आणि आता हे जत्रेचं एकत्र करतात. जत्रेचं मेजवानी करण्यासाठी देवबाप्पाचं कार्यक्रम करण्यासाठी बघा बोकडा चिरायचं काम चालू आहे. आता झाला तयार झाले. आता खोबरा कांदा हे सगळं बिर्याणी सहित आणि भाजी सहित झालंय बघा. आमची कारभारी नसल्यावर चिरती आणि हे कोकरीत आहे. आणि ह्या मॅडम काना 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 दणकावते. ती कसा कुटते ती मिरच्या कुटल्यावानी बघा. आता एक भट्टी चालू केली. पाणी तापवायला भट्टी पेटवली. 2 बोकडे आहेत बरं का. 2 बोकडाला जेवढं पडलंय बघा. 2 बोकडा झालं. हे झालं कर बाळा. हा झालं वय. काय काय राहिलंय अजून? कांदा टाकलाय बरं का. कांदा टाकलाय भाजायला. 2 पाण्याने धुवायचं आहे चांगलं. उकाळतं पाणी करायचं आणि 2 पाण्याने धुवायचं. काय आहे तसलं काळ काळ? आताळी देडाळी आताळी देडाळी यायची. 2 पाण्याने धुवायची चांगली. 2 पाण्याने धुलं बघा. हे टाकलं फोडणीत टाकायचं. आपण 2 पाण्याने धुले बघा. चला चरबी मस्त निघली बरं का. भारी चरबी निघली 2 बोकडाची.
टाकलं मटण आता आता तेल सुटस तर भाजायचं ह्याला सुकं भाजायला आणि रसाला हे कांदा भाजायचं चाललंय. झालं का कोकरात आहे भाकरी दांडरेत आहे तुमच्या अरे वा आघाडी आहे हा तुम्ही लय चुरू चुरू बोलताय बर का आधी सांगतोय कारभारीला उलट बोलायचं नाही मला उलट बोला. सारिका तुझ्या काय झाल्या मग नुसतं झाल्या काय म्हणतीय का तुझं काय खुरपण झाल्या का काय झाल्या हा असं सांगत जावा चुरू चुरू बोलायचं. सगळ्यांच्या भाकरी मस्त आहेत बरं का एक नंबर सुरीत काय का सारिका हा पहिलं तुमचं काय संगीता अंडर रोड रेडी मोठ्याने बोला ना माझ्या इडीला माझ्या बुचेरीला आलू सासरवाडीला तुझ्यासाठी मी आलू सासरवाडीला ती संगीताबाई म्हणा माझ्या बुचेरीला आलू तुझ्या म्हणून सासरवाडीला हे सुकं मटण काढतो. फोडणी झाली की झालंच ना बिर्याणी बिर्याणीला टाकली फोडणी नादखोळा आहे सुकं बिर्याणी ओके भंडारा झालेला आहे. आता सर्व पाहुणे मंडळी जेवायला बसलेली आहेत. पाहुणा बोला कसं झालंय चांगलं झालं ना मीठ वगैरे लागतंय का सुकं व्यवस्थित आहे एक नंबर आहे. ओके त्याची मालक काय प्रॉब्लेम
थँक्यू, धन्यवाद.